महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। अनेक प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत। जर कामात सुधारणा झाली नाही तर याद राखा, अशी तंबी खासदार निलेश लंके यांनी थेट आयुक्तांना दिली आहे। तर दुसरीकडे ज्यांनी निवडणुकीमध्ये विरोधात कामे केले आहेत अशांचे घरदार उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र प्रशासन व पोलिसांनी मिळून सुरू केले आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना केलाय। जर प्रशासनाचा हा प्रकार थांबला नाही तर महाविकास आघाडी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। यावेळी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षाचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज घाडे, अभिषेक भगत आदी यावेळी उपस्थित होते। खासदार निलेश लंके म्हणाले की वकील अभिषेक भगत यांची जागा 200 कर्मचारी लावून प्रशासनाने बळाचा वापर करत ती जागा पाडून टाकली आहे। सुमारे 3 कोटी रुपयांचे नुकसान यामध्ये झाले आहे। याला जबाबदार कोण, असा सवाल खासदार लंके यांनी उपस्थित करत या प्रकरणाची तात्काळ चौकशी करा अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच नगर शहर व जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे विषय सध्या हाताळले जात आहे, ज्यांनी निवडणुकीमध्ये यांचे म्हणणे सत्ताधारी यांचे काम केले नाही म्हणून विरोधकांना अशा प्रकारे वागणूक देणार असेल तर ते योग्य नाही। जर वेळेत प्रशासनाने योग्य पाऊले उचलली नाही तर महाविकास आघाडी त्यांना आगामी काळामध्ये योग्य असे उत्तर देईल, असा इशारा सुद्धा खासदार निलेश लंके यांनी यावेळी दिलाय। महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। अनेक तक्रारी सुद्धा आपल्याकडे आलेल्या आहेत। नगर शहराचं वाटोळं या प्रशासनाने केलंय। सावेडी भागात सुद्धा अशा प्रकारे त्यांनी अनेकांचे अतिक्रमण नावाखाली दुकाने पाडली आहेत। प्रशासनाच्या माध्यमातून नगर शहरामध्ये गुंडगिरी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली आहे। सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास आता होऊ लागलाय। ही बाब अतिशय गंभीर आहे। या संदर्भामध्ये आपण दखल घेणार असून आयुक्तांनी जर वेळीच कारभार सुधारणार नाही तर याद राखा, असा इशारा सुद्धा खासदार निलेश लंके यांनी यावेळी दिलाय। लंके यांनी जलजीवनाच्या संदर्भामध्ये मी केंद्र सरकारचे मंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे। त्यांना IAS अधिकाऱ्यांच्या दर्जाचा अधिकार नेमून येथील प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी मी केलेली आहे। विशेष म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या जलजीवन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केलेला आहे। या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, ही आपली भूमिका आहे। नगर जिल्ह्यामध्ये प्रशासनाने 210 कामे आम्ही पूर्णत्वाला नेली असे सांगितले। प्रत्यक्षात मात्र मी माहिती घेतल्यावर त्यांनी मीटिंगमध्ये 50 कामे झाले असल्याचे सांगितले। म्हणजे एक प्रकार हे खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत। ही योजना पूर्णत्वाला गेली नाही, याला जबाबदार हे प्रशासन आहे, असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। या अधिकाऱ्यांची एकमेकांमध्ये चांगलीच मिली बघत आहे। प्रत्यक्षात 70% कामे झाली असे सांगून बिले काढण्याचे प्रत्यक्ष काम झालं आहे, हे दिसून आलेले आहे। ज्या ठिकाणी पाईपलाईन टाकले ते अतिशय निकृष्ट दर्जाचे टाकले आहे, ही बाब सुद्धा उघड झालेली आहे। एकंदरीतच नगर जिल्ह्यातच काय राज्यभरामध्ये या योजनेचा बोजवारा उडला आहे, असा आरोप सुद्धा खासदार निलेश लंके यांनी केलाय। जर अशा पद्धतीने येथील अधिकारी जर काम करत असेल तर याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले। नगरचा बिहार झाला। बुरहानगर येथील अभिषेक भगत यांचे बांधकाम महसूल व पोलीस प्रशासनाने एका रात्रीतून पाडले आहे। एक प्रकारे बिहारमध्ये जशी अवस्था तशी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। पोलीस व प्रशासनाचा एक प्रकारे गुंडाराज या ठिकाणी सुरू आहे, असा आरोप खासदार निलेश लंके यांनी केलाय। यात सुद्धा सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। अशा अधिकाऱ्यांबरोबर एक प्रकारे मिली भगत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संदर्भामध्ये जलजीवन मिशनची तक्रार करण्यात आली आहे। ही वस्तुस्थिती आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे। जर अशा माणसाला या ठिकाणी ते जिल्हाधिकारी म्हणून जर कोणी बसवणार असतील तर तसे प्रयत्न कोणी करत असेल तर एक प्रकारे ही अधिकाऱ्यांबरोबर झालेली मिली भगत आहे, असे आरोप त्यांनी करत अशांशी नियुक्ती होता कामा नये, असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।